नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पूर्णपणे अनुदान रक्कम या ठिकाणी भेटणार आहे। आता कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आता 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही देखील 50,000 रुपये अनुदान केव्हा भेटणार याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। कारण की आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये भेटणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, ए टू झेड माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊया कोणत्या शेतकरी बांधवांना अनुदान भेटणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, त्यासोबत कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील म्हणजेच की शेतकरी बांधवांचा नंबर या ठिकाणी आलेला आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की अनेक शेतकरी बांधव असं म्हणत होते की म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की आम्हाला सुद्धा 2 लाखांचा लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती काही म्हणजेच की उत्तर न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती फक्त 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी भेटणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी म्हणजेच की प्रोत्साहन दिलं जाणार आहे, हेच आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यासोबत तुम्ही पात्र आहेत का तुम्ही पात्र झालाय, आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच की या जर का 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज पहिल्याच टप्प्यामध्ये अनुदान रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हा देखील प्रश्न असेल, नक्की आम्हाला अनुदान किती भेटणार, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे। कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका। आता फक्त यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, त्यासोबत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण आहेत का, आणि तसेच शेतकरी बांधवांनो, का तुम्ही अपात्र आहेत का पात्र आहेत, हे तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। संपूर्ण सविस्तर माहिती आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो पुढे जाणून घेणार आहोत। जर का तुम्हाला अनुदानाची प्रतीक्षा असेल तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेली कामे व आपण सरकारने सांगितलेली जिल्ह्यांची यादी व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, आणि केव्हापर्यंत कोणत्या तारखेपर्यंत रक्कम जमा होणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती अजूनही सबस्क्राइब बटन वरती क्लिक केलेलं नसेल तर खाली दिलेलं सबस्क्राइब बटन काळं असेल त्यावरती नक्की दाबा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण हे जाणून घेऊया की नेमकी म्हणजेच की कोणत्या शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती कामे करायची आहेत, थोडक्यात समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी, तर पहा ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्ज भरलंय अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे। जर का तुम्ही नियमित कर्जदार असाल, नियमित कर्ज भरलेलं असेल तर तुम्ही कसली काळजी, कसली चिंता करू नका। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता पाहूया की नेमकी कोणती महत्त्वाची कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, आणि त्यानंतर लगेच 17 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कसली काळजी, कसली चिंता करू नका। डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे।
आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती कार्ड आहे आधार आणि पॅन कार्ड. आधार आणि पॅन कार्ड ही तुमची ओळख असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर रेशन कार्ड सुद्धा तुमचा रेशन कार्ड 7/12/18 हा सुद्धा दिलेला पाहिजे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसरं काम ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की अर्ज मंजूर झाल्यानंतरच अनुदान थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केलं जाणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर म्हणजे तुम्ही अर्ज केलेला असेल, तो तुमचा मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे हा अर्ज सुद्धा तुम्ही दिलेला पाहिजे. तुमचा मंजूर झालेला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल आणि तरच तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी भेटणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, त्या 17 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा अनुदानाची प्रतीक्षा करत असाल, तर आता अहमदनगर मधील, छत्रपती संभाजीनगर मधील, अमरावती मधील, अकोला मधील सर्व शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 50,000 रुपये अनुदान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की अनुदानाच्या 50,000 रुपयांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी भेटणार आहे. कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, बीड मध्ये राहत असाल, तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे भंडारा. भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, भंडारा मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा. बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर आता बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बुलढाणा मधील सर्व नागरिक, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता शेतकरी बांधवांनो, अनुदान या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत 50,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम भेटणार आहे. त्यानंतर धुळे, गडचिरोली, गोंदिया. धुळे, गडचिरोली, गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, धुळे, गडचिरोली, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा अनुदानाच्या 50,000 रुपयांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा अनुदानाच्या हप्त्यांची म्हणजेच की पैशांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर खऱ्या अर्थानं तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी. परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर म्हणजेच की ठाणे या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, तर कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.